पुढे घेतील आणि आपल्याला प्रभूच्या स्तुती आणि आराधना हालेलुया. आणि बायबल सांगतं प्रियानो, त्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी स्वर्ग सोडला. तो तुमच्या आणि माझ्या पापासाठी प्रियानो त्या क्रूसावरती मारला गेला, तो गाडला गेला, परंतु तो मेलेला नाही राहिला, तो दुसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. आणि आजही येशू प्रियानो जिवंत आहे. हालेलुया. प्रियानो, आज जे दुःखामध्ये आहेत, आज जे निराशा आहे, आज जे हताश आहे प्रियानो, आज ज्याला कुठलीही आशा नाहीये प्रियानो, हालेलुया, या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक नवीन आशा, एक नवीन आनंद आणि त्याचा आशीर्वाद घेऊन तो या ठिकाणी उपस्थित आहे प्रियानो. हालेलुया. कारण की त्यासाठी तो आला, कारण की तो स्पष्टपणे बोलतो, आहो कष्ट किंवा भारपर्यंत जणो तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि तो स्वतः बोलतो की बुद्धी सामर्थ्य पलीकडची शांती मी तुम्हास देतो. हालेलुया. आणि खरोखर त्याने आम्हाला आनंद दिला, आम्हाला आशीर्वाद दिला, आम्हाला शांती दिली, आणि आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद दिया, एक प्रभूला धन्यवाद दिया. आनंदी आनंदी मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों
खरोखर ना प्रियानो, जो आनंद प्रभू मधला आहे प्रियानो, तो कधी न संपणारा आहे. ह्या जगामधला जो आनंद आहे, आपण जगामधल्या ज्या गोष्टीमध्ये आनंद म्हणजे म्हणतो नाही का, अनेक नवीन नवीन गोष्टीसाठी, परंतु त्या आनंदाला प्रियानो एक सीमा आहे, त्याला एक वेळ काळ आहे. हालेलुया. परंतु जो प्रभू येशू मधला आनंद आहे ना प्रियानो, हा सार्वकालिक आहे आणि तो कधी न बदलणारा आनंद आहे. हालेलुया. तो आपल्या जीवनामध्ये वाढत आणि वाढत जातो. हालेलुया. का प्रियानो? कारण की येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये रोज आणि रोज नवीन अद्भुत काहीतरी कार्य करत आहे. हालेलुया. कारण की प्रियानो तो स्वतः बोलतो, काल आज आणि पहा मी सारखाच आहे. हालेलुया. येशू आमच्या जीवनामध्ये रोज प्रत्येक क्षणाला एक अद्भुत कार्य करतो. हालेलुया. कारण की बायबल सांगतो, ज्यावेळेस येशू ख्रिस्त नाईन गावामध्ये गेला, हालेलुया, तिथील जी विधवा होती, जी एकदम रडत होती, कारण की तिची आशा फक्त तिचं लेकरू होतं. हालेलुया. पण तो पण मेला होता, परंतु येशू ख्रिस्ताने त्याला देखील मरणातून जिवंत केलं. हालेलुया. प्रियानो, जी यायराची कन्या आहे, जी पण मेली होती, पण प्रभू येशूने तिला पण पुन्हा जिवंत केलं. जो लाजर होता प्रियानो, जो 4 दिवसापासून मेला होता, येशूने त्यालाही जिवंत केलं. हालेलुया. खरोखर येशू हा अद्भुत कार्य करणारा आहे. आमेन. आणि खरोखर आज तेच कार्य आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहते. आम्ही एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद दिया. आज येशू जिंदा है, ये हम बताने आए.
आए हैं। जब यीशु दुनिया में था, कोढ़ी को चंगा किया। जब यीशु दुनिया में था, मुर्दों को जिंदा किया। जब यीशु दुनिया में था, कोढ़ी को चंगा किया। जब यीशु दुनिया में था, मुर्दों को जिंदा किया। ये हम बताने आए हैं, हम बताने आए हैं। ये हम बताने आए हैं, हम बताने आए हैं। आज यीशु जिंदा है, हम बताने आए हैं। आज यीशु जिंदा है, हम बताने आए हैं। हम बताने आए हैं, हम बताने आए हैं। आम्ही जोरात अजून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. खरोखर प्रिय येशू आजही जिवंत आहे. हालेलुया. कारण की बायबल सांगतं ज्याने मरणाला हरवलं, हालेलुया, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. कारण की आज सर्व जग प्रियानो मरणाला हरवण्यासाठी प्रियानो आज नाही का कार्य करत आहे, प्रयत्न करत आहे. जसं दवाखाने आज आम्ही पाहते, हॉस्पिटल पाहते, 24 घंटे चालू आहे. सायंटिस्ट लोक आणि डॉक्टर लोक त्याच्यावरती कार्य करत आहे की मनुष्य मरू नये. हालेलुया. परंतु तो मरतो कारण की तो पापाच्या अधीन असल्यामुळे. हालेलुया. परंतु बायबल सांगतं जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते प्रियानो मरणामधून निघून जीवनामध्ये पार गेले आहे. हालेलुया. खरोखर प्रियानो आता मरण आमच्यावर सत्ता करत नाही, कारण की आम्हाला माहिती आहे आम्हाला ख्रिस्त येशू मध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया. आणि खरोखर आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, आम्ही त्याची स्तुती करूया. एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. आला रे प्रभू आला रे, मंदिर या त्याच्याने प्रभू आला रे. आला रे प्रभु आला रे, आला रे प्रभु आला
प्रभु आला रे, मांदरिया से जाने प्रभु आला रे, मांदरिया से जाने प्रभु आला रे, वैभव रे किती वैभव 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 रे, दाही दिशांना उजळत हा प्रभु आला रे, दाही दिशांना उजळत हा प्रभु आला रे, आला रे प्रभु आला रे, आला रे प्रभु आला रे, मांदरिया से जाने प्रभु आला रे, मांदरिया से जाने प्रभु आला रे, आला रे प्रभु आला रे, आला रे प्रभु आला रे, मांदरिया से जाने प्रभु आला रे, मांदरिया से जाने प्रभु आला रे, आला रे प्रभु आला रे, आला रे प्रभु आला रे, मांदरिया से जाने प्रभु आला रे, मांदरिया से जाने प्रभु आला रे, प्रभु आला रे, आला रे प्रभु आला रे, मांदरिया से जाने प्रभु आला रे, मांदरिया से जाने प्रभु आला रे। हालेलुया हालेलुया धन्यवाद 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 कि जे आम्ही तुझ्या नावाला गौरव महिमा आदर आणि सन्मान देतो राजांच्या राजा आणि प्रभूच्या प्रभू तू आज आमच्यामध्ये उपस्थित आहेस तू आमच्यामध्ये आला आहेस कारण आम्हाला माहिती आहे प्रभू की तू तुझ्या लेकरांच्या स्तुती आणि आराधनेमध्ये वस्ती करणार आहोत आम्ही धन्यवाद देतो की येशूच्या मौल्यवान रक्ताच्या द्वारे पिता तू आम्हाला निष्पाप निर्दोष निष्कलंक आणि पवित्र केलंस आणि आम्ही तुझ्या समोर पूर्ण धैर्याने उभं राहू शकतो प्रभू आम्ही तुझ्या जवळ त्या दयासनाच्या आसनाजवळ प्रभू आम्ही पूर्णपणे मोठ्या धैर्याने आज प्रवेश करत आहोत ओ राबा बाबा रिया राबा धन्यवाद येशू धन्यवाद पिता आम्ही तुझ्या नावाला गौरव करतो और जाऊं मैं कहाँ तेरे क्रूस के सिवा हूँ मैं क्या तेरे लहू के बिना और जाऊं मैं कहाँ तेरे क्रूस के सिवा हूँ मैं क्या तेरे नाम के बिना यीशु सामर्थ्य कहाँ जो भी आए वही पाए तेरा प्यार तेरे नाम के बिना यीशु सामर्थ्य कहाँ जो भी आए वही पाए तेरा प्यार तेरे नाम के बिना और जाऊं मैं कहाँ तेरे क्रूस के सिवा हूँ मैं क्या और जाऊं मैं कहाँ तेरे क्रूस के सिवा हूँ मैं क्या तेरे नाम के बिना यीशु सामर्थ्य कहाँ जो भी आए वही पाए तेरा प्यार तेरे नाम के बिना यीशु सामर्थ्य कहाँ जो भी आए वही पाए तेरा प्यार तेरे लहू के बिना और जाओ
जाऊं मैं कहाँ, तेरे क्रूस के सिवा हूँ मैं क्या, तेरे लहू के बिना और जाऊं मैं कहाँ, तेरे क्रूस के सिवा हूँ मैं क्या, तेरे नाम के बिना यीशु सामर्थ्य कहाँ, जो भी आए वही पाए तेरा प्यार, तेरे नाम के बिना यीशु सामर्थ्य कहाँ, जो भी आए वही पाए तेरा प्यार, तेरे नाम के बिना यीशु सामर्थ्य कहाँ, जो भी आए वही पाए तेरा प्यार, तेरे नाम के बिना यीशु सामर्थ्य कहाँ, जो भी आए वही पाए तेरा प्यार, सामर्थ्य यीशु के लहू में, 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 तोड़े बंधन जो तोड़े बंधन जो तोड़े बंधन, 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 सामर्थ्य यीशु के लहू में, 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 तोड़े बंधन जो तोड़े बंधन जो तोड़े बंधन, 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 सामर्थ्य आत्मा के अभिषेक में, 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 सामर्थ्य
अभिषेक में तोड़े बंधन जो तोड़े बंधन जो तोड़े बंधन 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 तोड़े बंधन जो तोड़े बंधन जो तोड़े दिल से अभिषेक पवित्र आत्मा से भरे दिल से अभिषेक पवित्र आत्मा से भरे अपनी मर्जी बता सिखा दे अपनी मर्जी बता दे तेरी राह सिखा दे मैं आता तेरे पास और ज्यादा तेरे पास मैं आता तेरे पास और ज्यादा तेरे पास मैं आता तेरे Oh
करते हैं, शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया, 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 धन्य तुझे हम कहते हैं, सारे जहां का है तू सरदार। धन्य तुझे हम कहते हैं, सारे जहां का है तू सरदार। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं, भेंट हम चढ़ाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया, हालेलुया, आमीन, हालेलुया, हालेलुया, हमको यकीन है तू है खुदा, इस घर के करते सजदा। हमको यकीन है तू है खुदा, इस कारण है करते सजदा। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं, भेंट हम चढ़ाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया, हालेलुया, आमीन, हालेलुया,
पिदास तू आमच्यामध्ये पूर्णालाच आम्हाला प्रत्येकाला तुला नवीन अभिषेकाने नवीन सामर्थ्याने बरोबर तिथे ही पूर्ण वेळ ही पूर्ण सभा तुझ्या हातामध्ये घेतलीस सर्व याच आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये असताना आपण प्रार्थना करूया आजच्या वचनासाठी आणि यावेळेस आपल्यामध्ये बरोबर सुधार करेल प्रभूने आपल्याला पित्या आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो दे बाबा की खरोखर आम्हाला ह्या वेळा दे बाबा तुझं वचन ऐकण्यासाठी तू एकत्र केलं म्हणून तुला धन्यवाद देतो. पित्या आम्ही प्रार्थना करतो आजच्या वचनाच्या द्वारे तू आम्हा प्रत्येकाबरोबर बोल. आजचं वचन दे बाबा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे पित्या तू आम्हाला प्रगट केलंस दे बाबा. प्रभू बोलणारे पासून असून दे बाबा तर तू आहेस पवित्र आत्मा, आम्ही विश्वास करतो प्रत्येक वचनाचा एक एक शब्द पित्या तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू त्यांना प्रगट दे बाबा केलास म्हणून तुला धन्यवाद देतो. पित्या आजचं तुझं वचन दे बाबा आम्हा सर्वांसाठी दे बाबा तू आशीर्वादित तू केलास म्हणून तुला धन्यवाद देतो. आजचं वचन दे बापा प्रभू जसं तुझं वचन सांगतं दे बापा की काही बी सुपीक जमिनीमध्ये पडलं ते 60 पट 100 पट असं त्यांनी पीक आणलं. खरोखर आजचं वचन दे बापा प्रत्येकाच्या जीवनामध्ये या प्रकारे कार्य करू दिलंस म्हणून तुला धन्यवाद देतो पिता. या वचनाच्या विरुद्ध असलेले सर्व अडखळ आणि बंधन आम्ही तोडतो. ऐकणारे कान आणि समजणारं मन तू आम्हाला दिलंस म्हणून तुला धन्यवाद देतो. आजचं वचन दे बापा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आशीर्वादित केलंस म्हणून तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया हालेलुया. प्रियांनो आज त्या परमेश्वराने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एकत्र केलं आणि त्याची कृपा महान कृपा आपल्या सर्वांवर त्याने आज पुन्हा एकदा केली. हालेलुया. प्रियांनो आज आपण वचनामध्ये जाऊया. आज एक खूप महत्त्वाचं वचन आपण बघणार आहोत. आपण याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि यावेळेस आपण दुसरं वचन आपण वाचू. बायबल इथं सांगतं माझ्या बंधूंनो नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. हालेलुया. त्याने इथं बायबल सांगत आहे की माझ्या बंधूंनो माझ्या भावांनो नाना प्रकारच्या अनेक प्रकारच्या परीक्षांना संकटाला तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही काय करा आनंदच माना. हालेलुया. आता या संकट येतात, समस्या येतात, प्रॉब्लेम येतात, आपण पाहतो साहजिकच ना जर आपण माणसाची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीप्रमाणे जर विचार केला तर प्रत्येक माणूस काय होतं संकट येतं, परीक्षा येतात, समस्या येतात, आपण काय करतो आपण दुःखी होतो. आपण काय होतो दुःखी होतो, आपलं तोंड पडून जातं आहे की नाही. आणि आपण डिप्रेशन मध्ये जातो. अनेक लोक संकटांना पाहून ना डिप्रेशन मध्ये जातात आणि आपण पाहतो अनेकदा असं होतं पियानो ना की जे संकट आहे त्या संकटामध्ये पियानो अनेक जण खचून जातात. पण पियानो बायबल मध्ये मात्र वेगळंच सांगितलेलं आहे. हालेलुया. की ज्यावेळेस तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तुम्ही काय करा आनंदच माना. हालेलुया हालेलुया. तुम्ही दुःख करू नका, तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही खचू नका, तुम्ही शोक करू नका. हालेलुया. आता मोठा प्रश्न येतो ना असं का लिहिलं असेल ना बायबलमध्ये, असं काय आहे. हालेलुया हालेलुया. असं कसं आहे दुःखामध्ये संकटामध्ये माणूस कसं काय आनंद करू शकतो. हालेलुया. प्रियांनो खरोखर आपण पाहतो की बायबल ना जो आनंद आहे प्रियांनो हा आनंद हा ना आपल्यामध्ये परिस्थितीमुळे निर्माण होणारा आनंद नाहीये तर हा पवित्र आत्म्याचा आनंद आहे. हालेलुया. कोणताही व्यक्ती संकटामध्ये समस्येमध्ये आनंद करू शकत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण आनंद का करतो संकटामध्ये कारण आपल्याला माहिती आहे की माझा देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. आणि माझा देव मला विजयी करणार.
ज्यांच्यामध्ये हा विश्वास आहे ते लोक आनंद करू शकतात. ज्यांच्यामध्ये काय विश्वास आहे, हालेलुया, ते लोक आनंद करतात. आणि जे लोक अविश्वासामध्ये आहेत, ते दुःख करतात. बायबलमध्ये एक मोठं उदाहरण आहे, हालेलुया. बायबल सांगतं जो अब्राहम आणि त्याची पत्नी सारा आहे ना, त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं संकट, खूप मोठा प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम हा होता की देवाने ज्यावेळेस ते 75 वर्षाचे होते त्यांना अभिवचन दिलं होतं की मी तुला राष्ट्रांचा काय करील, पिता करील. पण विचार करा, 100 वर्ष तो 99 वर्षाचा झाला आणि सारा 93 वर्षाची झाली, पण त्यांना काय बाळ. हालेलुया. प्रियांनो, अब्राहमाने विश्वास सोडला नाही. हालेलुया, हालेलुया, है ना. आणि बायबल सांगते प्रियांनो, अब्राहमाने काय केलं आपण वाचूया ना. आपण जर रोमकरास पत्र ज्यावेळेस संकट येतात, समस्या येतात, प्रॉब्लेम येतात, अब्राहमाने काय केलं आपण वाचूया. हालेलुया. आपण 20 आणि 21 वचन वाचूया. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. इथं बायबल सांगतं जो अब्राहम प्रियांनो परिस्थितीकडे पाहत राहिला नाही ना, त्याच्या म्हाताऱ्या शरीराकडे, 99 वर्षाचा तो म्हातारा होता. तुम्हाला माहिती 99 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला संतान होणं खूप कठीण आहे. आणि त्यामध्ये त्याची बायको ही 93 वर्षाची. आणि 93 म्हणजे एका स्त्रीच्या जे पण आहे जे पण नॅचरल जी सायकल आहे आपण पाहतो नैसर्गिक, ते बंद झालं होतं साराचं. तर साराला तुम्हाला माहिती आहे का की बाळ होऊ शकत नव्हतं. पण अब्राहमाने बायबल सांगतो प्रियांनो की तो त्याच्या म्हाताऱ्या शरीराकडे पाहत राहिला नाही, तो साराकडे पाहत राहिला नाही. तर बायबल सांगतं पण तो देवाच्या अभिवचनाकडे पाहून अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. हालेलुया. काय त्याने काय केलं, तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन, विश्वासामध्ये बलवान होऊन त्याने काय केले, देवाचे काय केलं, तो देवाची काय करत होता, स्तुती. कधी ज्या संकट होतं, प्रॉब्लेम होता, प्रॉब्लेम संपल्यानंतर नाही दिली देवाला धन्यवाद. आणि इथून बोलतात एकदा हे कार्य होऊ द्या, मग मी बाप्तिस्मा पण माझं जीवन पूर्ण येशूला देईन. तुम्हाला माहितीये हे उलट तुम्ही करत. देव बोलतो पहिला विश्वास धरा आणि मग मी कार्य. हालेलुया. आपण ज्यावेळेस विश्वास करतो त्यावेळेसच परमेश्वर कार्य. हालेलुया. असं नाही पहिलं कार्य होऊ द्या आणि मग मी विश्वास करतो, हे उलट झालं. हालेलुया. बायबल सांगतं पहिला विश्वास धरा. अब्राहमाने पहिला काय केला, तो देवाच्या अभिवचनाकडे पाहून काय झाला ना, अविश्वासाने डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव, त्याने विश्वास धरला पहिला. हालेलुया. आणि त्याने देवाचं गौरव केलं, देवाची स्तुती केली. हालेलुया. आणि म्हणून त्याला काय मिळाला, तुम्हाला माहिती, त्याने त्याच्या मुलाचं नाव इसाक ठेवलं. इसाक म्हणजे देवाने मला हसवलं. हालेलुया. नाना परीक्षांमध्ये ज्यावेळेस तुम्हाला पडावं लागतं तुम्ही आनंदच माना. का? कारण आपल्याला माहिती इसाक देव मला हसवणार आहे. हालेलुया. देव माझ्या जीवनात कार्य करणार आहे, देव माझी परिस्थिती बदलणार आहे, देव माझ्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हा सिद्धांत जर तुम्ही समजला तर प्रियानो आपल्या जीवनामध्ये देव लवकर कार्य करू शकतो. हालेलुया. जर तुम्ही विश्वास काय हे जर समजला
तर देव आपल्या जीवनामध्ये लवकर कार्य करू शकतो. पण जर विश्वास काय आहे हे जर आपण देवाला कार्य करू द्या, देवाने कार्य केलं म्हणून मी विश्वास केला, देवाला कार्य करू द्या नाही, बायबलमध्ये कुठेही असं म्हणत नाही. येशू ख्रिस्त बोलला तुम्ही प्रार्थना करून जे काय मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास करा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया ना. आणि प्रार्थना पण एकदा, दोनदा, तीनदा, चारदा केल्यानंतर मी तर प्रभूला धन्यवाद देतो, प्रभू धन्यवाद माझ्या जीवनामध्ये कार्य. 100 वेळेस प्रार्थना करायची. तुमचा अविश्वास प्रगट करता. काय करता? एकाच विषयासाठी 100 वेळेस प्रार्थना करायची. ठीक आहे, यु नो. देव काय बाहेर आहे का? देवाला काय कान नाही आहेत का? देवाने ऐकलं नाही? तुम्ही इतक्या 100 वेळेस त्याला मागता, देवाने एकदा पण ऐकलं नाही 100 वेळेस तुम्ही मागितलं तर? हालेलुया. पियानो बायबल सांगतं मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. तुम्ही आपण अनेकदा तयारच होत नाही की देवावर विश्वास ठेवायला की देवाने माझी प्रार्थना. हालेलुया. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. देव केवळ त्या लोकांच्या जीवनामध्ये कार्य करतो जे विश्वास ठेवतात. हालेलुया. जे काय करतात? अब्राहमाने विश्वास ठेवला. हालेलुया. है ना. आणि अब्राहमाने काय केलं? बायबल सांगतो तो देवाच्या अभिवचनाकडे पाहत राहिला, विश्वासाने सबळ झाला आणि त्याने देवाचे गौरव केले. हालेलुया. त्याने काय केले? देवाचे गौरव केले. आमेन. हालेलुया. तर प्रियांनो, आपल्याला काय करायचंय? प्रभूला धन्यवाद द्यायचा आहे, प्रभूची स्तुती करायची, त्याच्या नावाला महिमा द्यायचा आणि आनंद करायचा. कधी? संकटाच्या समयात, प्रॉब्लेम. हालेलुया. का? कारण आपल्याला माहिती आहे माझा देव माझ्या बरोबर आहे आणि तो माझ्या जीवनामध्ये कार्य करणारच. आमेन. हालेलुया. आपण एक उदाहरण बघूया बायबलमध्ये. आणि हे उदाहरण ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो त्यावेळेस परमेश्वर कसा कार्य करतो, है ना. आणि हे जे उदाहरण आहे आपण सर्वजण याच्याविषयी परिचित आहात. हे उदाहरण आहे दाविदाचा जो विश्वास होता. हालेलुया. की दाविदाने विश्वास केला आणि दाविदाला परमेश्वराने यश दिलं. हालेलुया. आता प्रियांनो, आपल्याला माहिती आहे दावीद आणि गल्ल्यात याची गोष्ट फेमस आहे. प्रत्येक वेळेस संडे स्कूल मध्ये ही सांगण्यात येते. तुम्हाला माहिती आहे, पण तरी पण मी तुम्हाला जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की बायबल सांगतं इस्रायल देशामध्ये एकदा असं झालं की त्यांचं फलिस्ती लोकांबरोबर युद्ध सुरू झालं. आणि प्रियांनो, हे युद्ध ज्यावेळेस सुरू झालं, एक गल्ल्यात नावाचा एक धिप्पाड पुरुष होता. तो एक मोठा पहिलवान होता. ऍक्च्युली तो एक राक्षस होता, है ना. बायबल मध्ये लिहिलं की जवळजवळ प्रियांनो, यु नो, तो म्हणजे तुम्ही जर त्याचं वर्णन जर बघितलं प्रियांनो, तो खूपच भयंकर वर्णन आहे. गल्ल्यात कसा होता, किती उंच होता, त्याची तलवार किती मोठी होती ना. तिथे म्हटलं ना, जर तुम्ही वाचलं तेव्हा गत येथला गल्ल्यात नामक एक महावीर फलिस्त्यांच्या छावणीतून बाहेर आला. त्याची उंची 6 हात 1 वीत. 6 हात म्हणजे विचार करा, ऑलमोस्ट 10 फूट. म्हणजे आपला हात किती असेल बरं? 2 फूट पकडलं आणि तो 6 हात होता, म्हणजे ऑलमोस्ट 12 फूट ना. आणि त्यांना आता तो हात किती फुटाचा माहिती नाही आपल्याला, पण बायबल सांगतं त्याची उंची 6 हात व 1 वीत होती. आणि हे सर्व वर्णन इथे लिहिलेले. तो खूप धिप्पाड होता, कसलेला योद्धा होता, खूपच भयंकर होता. आणि यु नो, तो फक्त दिसायलाच असा हे नव्हता, पण तो खूप रागिष्ट होता. खूप यु नो, की बायबल सांगतं तो त्याने जे इस्रायल लोक ते त्यांना ललकारलं. तो बोलला तुमच्यापैकी एक योद्धा तुम्ही निवडा आणि मी आणि इस्रायल देशामधला जो योद्धा आहे आमच्या दोघांमध्ये आम्ही लढाई करू. जो जिंकल ना, तर काय होईल? तुम्ही आमचे, जर मी जिंकलो तर इस्रायल लोक फलिस्ती लोकांचे काय बनतील? गुलाम बनतील. पण जर इस्रायल जिंकला तर ते बोलले आम्ही तुमचे गुलाम आहे की नाही. आणि मग तुम्हाला माहिती आहे अशा रीतीने तो 40 दिवस, किती दिवस?
दिवस प्रियांनो काय करत होता? त्या इस्रायलच्या लोकांना ललकारत होता, त्यांना बोलत होता, या माझ्या बरोबर लढाई करा. तो देवाला शिव्या शाप देत होता, परमेश्वराच्या लोकांना शिव्या शाप देत होता आणि म्हणत होता तुमचा देव कुठे गेलाय. आणि अनेक प्रकारचे आपण पाहतो ना इन्सल्ट्स, आपण पाहतो ना अपमानास्पद शब्द ना हा गल्यात बोलत होता. तुम्हाला माहिती आहे अनेकदा आपल्या जीवनामध्ये अशी संकट येतात नाही का, प्रॉब्लेम गल्यात अचानक, आणि मग ते जे संकट आपल्या समोर उभे आहे की नाही, आणि ते संकट आपल्याला बोलतं कुठे तुझा देव. तू प्रार्थना करते, तू चर्चला जाते ना, तू देवावर विश्वास ठेवते, पण मी इथं उभा आहे. संकट काय म्हणतं? मी इथं उभा आहे की नाही. आणि मग तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, म्हणजे इथं जर आपण बघितलं, ज्या वेळेस हा गल्यात इस्रायल लोकांना ललकारत होता, तुम्हाला माहिती हे जे इस्रायलचे लोक त्या गल्याताला पाहायचे आणि पळून जायचे. काय करायचे? कारण तो एकदम डेंजर दिसायला होता आणि त्याची ते सर्व शस्त्र सामग्री इथं जर तुम्ही वाचलं ना की अति भयंकर. ते लोक त्याला पाहायचे, विचार करायचे आज ना आपण ह्याच्याबरोबर लढाई करू, पण जसा तो ओरडायचा त्याचा आवाज ऐकूनच काय होऊन जायचे, पळून जायचे. म्हणजे तुम्हाला माहिती ना, सैतान काय करतो, सर्वात पहिल्यांदा भीतीचं वातावरण तयार करतो. सैतान काय करतो? सर्वात प्रथम भीतीचं वातावरण. आपण ज्यावेळेस भीतो, तुम्हाला माहिती आहे आपल्या जीवनामध्ये देव कधीच कार्य करू शकत नाही. म्हणून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कधीही कोणत्याही परिस्थितीला भ्यायचं नाही, कोणत्याही व्यक्तीला भ्यायचं नाही, कोणत्याही गोष्टीला भ्यायचं नाही, काहीही असू द्या. हालेलुया. का? कारण देव आपल्या बरोबर. हालेलुया, हालेलुया. आणि त्या प्रत्येक संकटामध्ये, त्या प्रत्येक समस्येमध्ये प्रियांनो आपल्याला काय करायचंय? उभं राहायचं. आमेन. कारण देव आपल्या बरोबर. आता ही दुसरी गोष्ट आहे की इस्रायल देशामधला एकही व्यक्ती ह्या गल्याताबरोबर लढाई करायला तयार नव्हता, पण एक लहान मुलगा होता, त्याचं नाव होतं दावीद. बायबल सांगतं तो सुकुमार होता, है की नाही. आणि बायबल सांगतं की म्हणजे जवळजवळ तो 13-14 वर्षाचा मुलगा असत, है की नाही. आणि तो त्याच्या बापांनी त्याला पाठवलं होतं त्याच्या भावांकडं, है की नाही, की काही भाकरी देण्यासाठी. कारण की ते त्याचे 3 भाऊ शाऊल राजा किंवा इस्रायल देशाच्या जी सैन्य आहे त्याच्यामध्ये ते सैनिक होते. आणि हा त्याच्या भावांना प्रियांनो ते देण्यासाठी आला. हालेलुया. भाकरी आणि जे पण लोणी किंवा काय होतं ते घेऊन ते देण्यासाठी तो आला. हालेलुया. आणि ज्यावेळेस दावीद तिथं आला, त्यांनी बघितलं, अरे इथं कोण आलेले? इथं गल्यात आलेला आहे. आणि गल्यात हा इस्रायलाच्या लोकांना ललकारत आहे. गल्यात हा इस्रायलाच्या लोकांना आणि विशेष करून देवाच्या लेकरांना शिव्या आणि शाप देते. गल्यात हा विचित्र शब्द बोलत आहे. आणि त्यावेळेस जो दावीद आहे त्याला खूप राग आला. तो बोला ह्याच्याबरोबर लढलं तर काय मिळणार? हालेलुया. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये जे प्रत्येक संकट ज्यावेळेस येतं ना, ते संकट यासाठी येतं कारण देव आपल्या जीवनामध्ये काहीतरी उन्नती करणार आहे, आशीर्वाद देणार. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे दावीदाला असं सांगण्यात आलं की जो कोणी या गल्याताला हरवील है ना, त्याला काय होईल? इस्रायल देशामध्ये ना जो राजा आहे त्याची जी कन्या आहे तिच्या बरोबर त्याचं लग्न विवाह करण्यात येईल आणि त्या लोकांना कोणताही टॅक्स भरावं लागणार नाही. दावीदांनी 2दा विचारला. हालेलुया. आणि 2दा त्याला हेच सांगण्यात आलं. आणि मग तुम्हाला माहिती आहे नंतर असं झालं, दावीद बोलला, आता विचार करा, तो 13-14 वर्षाचा पोरगा आहे, लहान मुलगा आहे, आणि हा 12 फूट एकदम मसल्स, धिप्पाड, सर्व तलवार आणि सर्व
त्याचे शस्त्र अस्त्र घेऊन कसलेला हा योद्धा आहे. पण त्या ना गल्ल्याता बरोबर लढण्यासाठी प्रियानो हालेलुया जो दावीद आहे तो बोलला मी या गल्ल्याता बरोबर लढाई. हालेलुया हालेलुया. आणि राजाला हे सांगण्यात आलं. आणि ज्यावेळेस राजाला हे सांगण्यात आलं प्रियानो ना त्यावेळेस असं झालं की राजा त्याला बोलला की तू तर खूप लहान आहेस ना आणि हा तर कसलेला योद्धा आहे. पण दावीद त्याला बोलला ना महाराज ना मी एक मेंढपाळ आहे आणि मी ज्यावेळेस माझ्या मेंढरांचं राखण करत होतो त्यावेळेस एक सिंह आणि अस्वल आलं आणि मी त्या सिंहाला आणि त्या अस्वलीला मारून टाकलं. हालेलुया. हा जो असुंती फलिष्टी आहे हा असाच त्या सिंहासारखा त्या अस्वलासारखा मी त्याला मारून टाकील. हालेलुया हालेलुया. आणि खरोखर इथं बायबल सांगतं ना आपल्या दासाने त्या सिंहास व अस्वलास मारून टाकिले. हा असून ती बलिष्ठी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल कारण त्याने जिवंत देवाच्या सैन्यास तुच्छ लेखिले आहे. हालेलुया हालेलुया. आणि मग आपण पाहतो ना जो दावीद आहे प्रियानो हा युद्ध करायला निघाला. हालेलुया. आता ना जे सर्व त्यांचं संभाषण आहे दावीद आणि गल्ल्यात हे खूप खूप त्याच्यापासून आपण शिकू शकतो की देव कसा कार्य करतो. हालेलुया. कसं कार्य करतो आता आपण पाहूया. ओके. आणि यावेळेस आपण प्रियानो पहिले शमूएल याचा 17 अध्याय 45 पासून वाचायला सुरुवात करूया. आणि आपण ओके पुढे आपण वाचूया. मग त्याने आपली काठी हाती घेतली, पोहळातून 5 गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यात ठेवले आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या बलिष्ठांकडे गेला. तिकडे तो बलिष्ठ दाविदाच्या जवळ आला. त्याचा शस्त्रवाहक त्याच्या पुढे चालत होता. त्या बलिष्ठांनी दाविदास निहाळून पाहिले तेव्हा तो त्यास तुच्छ वाटला कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता. तो बलिष्ठी दाविदास म्हणाला मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन मजपुढे आला आहेस. त्या बलिष्ठाने आपल्या देवाची नावे घेऊन दाविदास शिवाय शाप दिले. तो दाविदास म्हणाला असा जवळ ये म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्षास व वनपशूस देतो. तेव्हा दावीद त्या बलिष्ठास म्हणाला तू तलवार भाला व बडची घेऊन मजवर चालून आला आहेस पण इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करेन व तुझे शिर धडापासून वेगळे करेन. मी आज बलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्षास व वनपशूस देईल. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वी विदित होईल. ओके. हालेलुया. प्रिय इथं आपण पाहतो की ह्या दोघांचं संभाषण बोलणं ना हे बोलणं खूप महत्त्वाचं आहे. इथं आपण पाहतो जो गल्ल्यात आहे त्याने बघितलं दावीद कोण आहे एक लहान मुलगा आहे आणि तो काठी घेऊन त्याच्याबरोबर लढाई करायला आला. काय म्हटला मी काय कुत्रा आहे का की तू काठी घेऊन माझ्या बरोबर लढाई करायला आला. पण दावीद एक मेंढपाळ होता. हालेलुया. आणि दाविदाकडे अजून एक गोष्ट होती त्याच्याकडे फक्त 2 शस्त्र होते ना काठी आणि गोफण. हालेलुया. है ना. आणि मग इथं आपण पाहतो त्या गल्ल्याने अनेक शिव्या शाप दिले. तो काय म्हटला आज ना मी काय करणार आहे देवाची बलिष्ठाने आपल्या देवाची नावे घेऊन दाविदास शिव्या शाप दिले. तो दाविदास म्हणाला असा जवळ ये म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्षास व वनपशूस देतो. आता बघा एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो. सैतान नेहमी भीतीचं वातावरण दहशतीचं वातावरण निर्माण करतो. कोणतं वातावरण निर्माण करतो? भीतीचं आणि दहशतीचं. आणि तुम्ही त्या भीतीला बळी पडला तुम्ही जर त्या दहशतीला बळी पडला मग तुमचं म्हणून
म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये घ्यायचं नाही, कोणत्याही माणसाला घ्यायचं नाही. हालेलुया, हालेलुया. कारण देव आपल्या बरोबर आहे. आता बघा, या माणसाने, या गल्ल्याताने दाविदाला कितीतरी अशा गोष्टी बोलल्या, पण दावीद काय बोलला? दावीद काय बोलला बघा ना. तेव्हा दावीद त्या पेलिष्टियास म्हणाला, तू तलवार, भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. त्या सैन्याधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे. हालेलुया. सर्वात महत्त्वाची गोष्ट. हालेलुया. काय म्हणत आहे? मी तुझकडे कसं आलो? सैन्याधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे. हालेलुया. आणि बघा दावीद काय म्हणत आहे? आज. दावीद नाही बोलला उद्या. दावीद काय बोलला? आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्षास व वनपशूस देईन. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. बघा ह्या लहान मुलाचा विश्वास. 13 वर्षाचा मुलगा, मोठे मोठे योद्धा इस्रायल मध्ये होते, पळून जातात त्याला पाहून. त्याचं बोलणं ऐकून कोणच लढायला तयार नव्हतं. पण हा दावीद, हालेलुया, प्रियांनो, काय म्हणते? तो त्या गल्ल्याताच्या शब्दांना ऐकून, प्रियांनो, तो घाबरला नाही, भ्याला नाही, दचकला नाही. हालेलुया. आणि मला खूप भीती वाटते, मला खूप असं होतंय, मला असंच होतंय, मला तसंच होतंय. प्रियांनो, हालेलुया, वचनामध्ये वाढा. आणि एक गोष्ट, देवावर विश्वास ठेवा. येशूने काय म्हटलं? या युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर. हालेलुया. भीती आणि विश्वास हे एक नाही होऊ शकत. तुम्ही जर भीता, याचा अर्थ विश्वास नाही ठेवला, आणि विश्वास नाही ठेवला मग तुम्ही भीताय, आणि भीताय मग सैतान कार्य करणार. कारण सैतान नेहमी भीतीने कार्य करतो. सैतान कसा कार्य करतो? भीतीच्या द्वारे सैतान येतो, आणि सैतान ज्यावेळेस येतो तो घात, हत्या आणि नाश करतो. कसा करतो? काय करतो? भीतीच्या द्वारे. सैतानाचं ते कॅरेक्टर, येशू बोलला चोर येतो हा घात, हत्या आणि नाश करायला येतो. पण सैतान डायरेक्ट नाही येऊ शकत. तुम्हाला दरवाजा उघडावा लागतो. आपण कसा दरवाजा उघडतो माहितीये? भीतीच्या द्वारे आणि पापाच्या द्वारे. पापाच्या द्वारे पण सैतान येतो, आणि भीतीच्या द्वारे. नाही की? म्हणून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, भीती ही आपल्या जीवनामध्ये नको. कोणत्याही व्यक्तीविषयी, कोणत्याही गोष्टीविषयी, कोणत्याही परिस्थितीविषयी देव आपल्या बाजूने, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, तो देव आपल्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आपल्याला कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला घ्यायचं नाही. आणि बघा इथं दावीद म्हणते, आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. आता बघा, दावीद हा एक लहान मुलगा आहे, 13-14 वर्षाचा ना. दावीद जे सर्व बोलत आहे त्याच्या शक्तीने हे होऊ शकत नाही. दावीद जर त्याच्या शक्तीने गेला असता तर त्या गल्ल्यातने त्याला एका क्षणामध्ये मारून टाकला. पण दावीद बोलतो, मी माझ्या शक्तीने, मी माझ्या बळाने तुझ्या जवळ आलो नाही, तर मी परमेश्वराच्या नावामध्ये, तो परमेश्वर माझ्या बरोबर आहे. तुला दिसते मी लहान आहे, पण माझ्यामध्ये जो आहे, तो जो जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या बरोबर ज्याने आकाश आणि पृथ्वी बनवली, तो देव माझ्या बरोबर आहे. आमेन, हालेलुया. आणि मग तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, दाविदाने काय केलं ना, त्याचे शब्द बघा किती अद्भुत आहेत. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. विश्वास नेहमी कधी? आज.
विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टींची खात्री. मी बोललो ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, देवा हे कार्य कर, आणि त्याच्यानंतर तुम्ही उद्या पण तीच प्रार्थना करता, परवा पण तीच प्रार्थना करता, 100 दिवस झाले तरी तीच प्रार्थना करता. प्रियांनो, तुम्ही फक्त टाइमपास करत आहे आणि तुमचाच टाइम वेस्ट करत आहे. देव तर काय तुमची प्रार्थना ऐकत नाही, कारण तुम्ही विश्वासच करत नाही. हालेलुया. इथे दाविदाने प्रियांनो विश्वास केला. तो बोलला आज माझ्या जीवनामध्ये कार्य होणार आहे, उद्या नाही, परवा नाही. त्याच्यामध्ये विश्वास असतो. तो कशावर अवलंबून राहतो? देवावर आणि त्याच्या वचनावर. देवाच्या वचनामध्ये सांगितलं येशूला बसलेल्या माराने तुम्हाला आरोग्य मिळालं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये विश्वास आहे तो काय बोलतो? मला आरोग्य मिळालं, देवाने माझ्या जीवनामध्ये कार्य केलं. तो नाही बोलत देव उद्या कार्य करल, बघू पहिलं बघतो मी, पोट अजून दुखते थोडं थोडं, अजून काय आरोग्य भेटलं? कोण आहे? अविश्वास. आणि अविश्वासाने जर तुम्ही प्रार्थना करत आहे, तुम्ही तुमचं जीवन जगत आहे, तर प्रियांनो देव कार्य नाही करू शकत. म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे. इथं दावीद बोलला आज परमेश्वर. आता बघा शब्द पण खूप महत्वाचे. काय लोकांचे शब्द नाही माहिती, देव काय, देवाने सोडले का मला, देव कधी माझ्या जीवनात कार्य करू, देव कुठे, देवा तू कुठे आहेस? देव मला विसरून गेला, माझं नशीबच फुटकं, मलाच असं व्हायचं होतं, त्यांना नाही झालं, ह्यांना नाही झालं, त्यांना नाही झालं, पण मलाच होतं हे. स्वतःला शाप ओढून घेतो. हालेलुया. प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. की प्रियांनो, आपल्याला काय करायचंय ना, आपल्याला प्रियांनो असे कारण आता ही पण एक लिंक आहे. अंतःकरणामध्ये ज्यावेळेस अविश्वास असतो ना, आपल्या तोंडामध्ये पण अविश्वासाचे शब्द असतात. काय बरंच वाटत नाही, काय बरंच वाटत नाही, ब्रदर मी उपास केल्या, प्रार्थना केल्या, पण काय बरंच वाटत नाही. कशाला केली मग उपास प्रार्थना? करायचीच नव्हती. जर तुम्ही असे उपास करत आहे आणि बोलत आहे काहीच होत नाही ब्रदर, काहीच होत नाही, काय कार्यच होत नाही, हा माणूसच बदलत नाही. म्हणजे काय केलं तुम्ही? जो अंतःकरणामध्ये अविश्वास आहे तो तुम्ही तुमच्या मुखाने प्रगट केला, आणि ते अविश्वासाच्या शब्दांमुळे प्रियांनो काय झालं? कारण बायबल सांगतं आशीर्वाद आणि शाप आपल्या जिभेच्या हातामध्ये. आपण जे बोलणार आहे, बोला तू जर या डोंगराला इथून उठून समुद्रात टाकला जा असं म्हणशील तर तुझ्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हालेलुया. इथं दावीद बोलत आहे गल्याथा आज मी तुला मारून टाकणार. पण इतकंच नाही, गल्यात आला तो बोलला मी सर्व बलिष्ठी सैन्याला त्यांचं मांस आकाशातील पक्ष्यांना खाऊ घालणार आहे. हालेलुया. 13 वर्षाचा मुलगा आहे. हालेलुया. पण शब्द कसे बोलत? हालेलुया. आणि प्रियांनो, म्हणून इथं आपण पाहतो ना की इथं बायबल सांगतं मी आज बलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्षास व वनपशूस देईन, तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. एक महत्वाची गोष्ट ना की प्रत्येक वेळेस जो दावीद आहे हा परमेश्वराचं नाव घेतो. लढायला पण गेला का तेव्हा काय बोलला? मी त्या इस्रायलाचा जो परमेश्वर त्याच्या नामाने तुझ्या बरोबर लढायला आहे. हालेलुया. आणि इथं पण बोलत आहे आज मी तुझं शीर तुझ्या धडापासून वेगळं करील. हालेलुया. आणि काय करल? जे सर्व बलिष्ठी लोक आहेत ना त्यांचे प्रेत मी पक्ष्यांना खाऊ घालीन. काय झालं पुढं? पुढं काय झालं आपण वाचूया. पुढं काय झालं आता बघा.
हे विश्वासाचे शब्द आहे. कारण येशू बोलला, तू जर या डोंगराला इथून उपटून समुद्रात टाकला जा असं म्हणशील तर तुझ्या शब्दाप्रमाणे घडून येईल. कसं घडून येईल? शब्दाप्रमाणे. शब्दाच्या इकडं तिकडं नाही होणार. तुम्ही जर 100 वेळेस बोलता मी आजारी 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 आजारी, स्वतः तर बोलता 100 लोकांना सांगत राहायचं मी खूप आजारी, मी खूप आजारी, मी खूप आजारी. मग ते 10 लोक अजून, तुला माहितीये का ती बाई खूप आजारी आहे, काही खरं नाही तिचं. म्हणजे विचार करा की स्वतः तर म्हणजे दगड घेऊन पायावर मारलाच आणि दुसऱ्या सर्व लोकांना पण दगड हातात दिले आणि सर्वजण आता ते शब्द, अविश्वासाचे शब्द बोलत आहेत. आणि विचार करा काय होणार आहे आता त्या बाईचं. अविश्वासाचे शब्द मरण निर्माण करतात, है की नाही? अविश्वासाचे शब्द, भीतीचे शब्द सैतानाला आमंत्रण देतात, है की नाही? आणि मग इथं आपण पाहतो प्रियानो की बायबल प्रियानो इथं सांगत आहे ना, आता बघा सैतानाने स्ट्रॅटेजी यूज केली होती भीती निर्माण करण्याची, दहशत निर्माण करण्याची, है की नाही? दाविदाला घाबरवण्याचा प्रयत्न केला तर दावीद घाबरला नाही. दाविदाने उत्तर दिलं त्याला, प्रत्युत्तर. हा, आता बघा हे पण किती अद्भुत गोष्ट आहे ना. तो दाविदास काय म्हणा, जवळ ये म्हणजे तुझं मांस मी आकाशातील पक्ष्यास भुवन पोषुते. आणि दावीद काय बोलतो, तू माझं मांस काय देतोस, मी सर्व बलिष्ठी सैन्यांचं मांस आज मी पक्ष्यांना घालला. म्हणजे इथं बघितलं का तुम्ही डिग्रीज. हालेलुया. तर विश्वासाचे शब्द, एक गोष्ट लक्षात ठेवा, देव त्या लोकांच्या जीवनामध्ये कार्य करतो जे विश्वासाचे शब्द बोलतात. त्यांच्या जीवनामध्ये नाही करणार, देव कधी करेल, देवा आम्ही किती वाट बघू अजून. अनेक लोक रडतात, खूप रडतात, इमोशन्स मध्ये येतात, तेव्हा कधी होईल, नाही होणार. अश्रूंमुळे नाही होत देव, देवने कार्य करतो. देव हा विश्वासाच्या द्वारे कार्य करतो. ज्यावेळेस, कारण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कशावर विश्वास ठेवत आहे, त्याच्यावर छान. देव हा कधीही न बदलणारा देव. हा, दाविदाने काय केलं, अब्राहमाने काय केलं, त्याच्या तो अभिवचनाकडे पाहून अविश्वासाने डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. हालेलुया. प्रियांनो, 30 गोष्टी आपण पाहतो. दाविदाने देखील काय केलं, विश्वास ठेवला आणि जाहीर केलं, आज मला विजय मिळाला आहे. उद्या नाही, परवा नाही, 10 दिवसांनी नाही, आज मला विजय मिळाला आहे. आमेन. आणि मग पुढे आपण पाहतो ना, बायबल सांगतं, आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तरवारीने व भाल्याने विजय होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे, तो तुम्हास आमच्या हाती देईल. आता हे पण किती महत्वाचे शब्द आहेत. युद्ध परमेश्वराचं आहे. म्हणजे बायबल मध्ये आता म्हटलं ना की कशाही विषयी चिंताक्रांत होऊ नका, तर आपला भार परमेश्वरावर टाका. आपला भार परमेश्वरावर टाका म्हणजे काय, पूर्ण विश्वास देवावर ठेवा. देवा माझे जीवन तुझ्या हातामध्ये आहे. हालेलुया. आणि इथं आपण पाहतो ना, म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये आपण काय म्हणते, हे युद्ध देवाचे. हालेलुया. तुम्ही देवाचे लेकरू आहे. आता तुमच्या जीवनाविषयी A to Z प्रत्येक प्रॉब्लेम हा तुमचा नाही, त्या देवदूताचा, देवाचा. हालेलुया. आणि तो देव आपल्या जीवनामध्ये कार्य करणार. हालेलुया. त्याच्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हालेलुया. काय? विश्वासामध्ये चाला. आमेन. विश्वासामध्ये चाला, भीतीमध्ये चालू नका. आणि मग इथं बायबल सांगतं, मग तो बलिष्ठी उठून दाविदाशी सामना करायला जवळ आला, तेव्हा दावीद त्या बलिष्ठाशी सामना करायला सैन्य होते त्या दिशेने त्वरेने धावला.
दावीद मागणे पळाला, दावीद पुढे गेला त्याला लढाई करायला. हालेलुया. दावीदाने आपल्या बटवात हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफणीत घातला आणि ती गरगर फिरवून पलिष्ट्याच्या मस्तकावर असा मारला की तो त्याच्या कपाळात घुसून तो जमिनीवर पालथा पडला. या प्रकारे दावीदाने गोफन गुंडा घेऊन त्या पलिष्ट्यावर सरशी केली आणि त्याचा वध केला. दावीदाच्या हाती तलवार नव्हती. दावीदाने धावत जाऊन त्या बलिष्ठाच्या छातीवर पाय दिला व त्याचीच तलवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्याचे शिर छेदिले. आपला महावीर गत झाला हे पाहून फलिष्टी पळून गेले. हालेलुया. आणि मग आपण पाहतो जे फलिष्टी लोक आहेत यांनो त्यांचा ना ते पळून गेले आणि आपण पाहतो ना की अशा रीतीने दावीदाला एक मोठा विजय मिळाला. पण दावीद जे बोलला तेच झालं. दावीद जे विश्वासाचे शब्द बोलला, आज परमेश्वर मला तुझ्या हातामध्ये देणार आहे, मी तुझं शिर तुझ्या धडापासून वेगळं करणार आहे आणि सर्व बलिष्ठांचं ना जे शरीर मी पक्ष्यांना खाऊ घालणार. हालेलुया. जे दावीद बोलला विश्वासाने बोलला तेच. आमेन. तर प्रियानो, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रार्थनेचं उत्तर जर आपल्यामध्ये विश्वास आहे ना, ते उत्तर येण्या अगोदरच उत्तर मिळाले. काय प्रार्थनेचं उत्तर इथं दावीद काय म्हणतो, आज देव मला तुझ्या हातामध्ये देणार, आज मी विजय झालो. हालेलुया. प्रियानो, तुम्हाला पण देवाचं वचन दावीदापेक्षा तर आपण 100 पटीने जास्त आशीर्वाद देतो. हालेलुया. दावीदाकडे काय बायबल नव्हतं आपल्यासारखं. हालेलुया. पण तरी पण त्यांच्याकडे बायबल नसून पण त्यांनी विश्वास ठेवला. तुमच्याकडे तर जुना नवा करार पूर्ण बायबल. हालेलुया. देवाचा शब्द एक एक अभिवचन तुम्हाला आणि मला देवाने दिले. आपण किती जास्त मोठे मोठे ना पराक्रमाचे कार्य आपल्या जीवनाच्या द्वारे झाले पाहिजे. आमेन. पण सर्व प्रियांनो त्यावेळेस होणार आहे ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवणार. विश्वास काय म्हणतो, युद्ध संपले, मला विजय मिळाला आहे, माझ्या जीवनामध्ये कार्य झालेलं आहे, मी प्रार्थना केली, देवाने ऐकली, मला मिळालं, झालं, कार्य झालं आहे, माझा रोग निघून गेला आहे. कारण देवाचं वचन सांगतं. अब्राहामाने काय केलं, तो देवाच्या वचनाकडे पाहून परिस्थितीकडे नाही बघत होता, तो त्याच्या शरीराकडे नव्हता बघत ना. अनेक लोक प्रार्थना केली, हा बघतो पण अजून दुखतच आहे हात. अब्राहामाने असं नाही केलं, दाविदाने पण असं नाही केलं. हालेलुया. प्रियानो, यांचं लक्ष परमेश्वराकडे होतं आणि त्याच्या वचनाकडे. आमेन. तर खरोखर प्रियानो, देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. देवाने तुम्हाला दिले प्रार्थनेचं उत्तर, देवाने तुम्हाला आरोग्य दिले, देवाने तुम्हाला सैतानाच्या शक्तीतून मुक्त केलेले. बायबल सांगतं देवाने आपल्याला अंधकाराच्या सत्तेमधून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणून ठेवलं. हालेलुया. आपण विजयी झालो आहोत. आमेन. त्यावेळेस आपण सर्व लोक राहूया, प्रभूला धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना फिर आम्ही धन्यवाद 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 देतो प्रभू. आज तुझं सत्य, तुझं वचन आम्हाला समजलेलं आहे. तुझं वचन सांगतं की ज्यावेळेस नाना प्रकारचे परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं, तुम्ही आनंदच माना. कारण आम्हाला माहिती आहे प्रभू, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तू आमच्या बरोबर आहेस. फिर आम्ही धन्यवाद देतो. जसा तू अब्राहमा बरोबर होता, जसा तू दाविदा बरोबर होता, जसा तू मोशे बरोबर होतास, जसा तू यहोशुवा बरोबर होतास, तसंच प्रभू येशू तू आमच्या बरोबर आहेस. आणि पिता, आम्हाला सर्वांना सहाय्य कर की प्रभू आम्ही परिस्थितीकडे पाहू नये. पिता,
तू आम्हाला तुझी कृपा दे की आम्ही तुझ्या वचनाकडे पाहत राहावं, आम्ही विश्वासाचे शब्द बोलावे, सर्व भीतीच्या दुष्ट आत्म्यांना बाजून टाकत विश्वासाचा आत्मा प्रभू प्रत्येकाला दे, तुझ्या पवित्र आत्म्याने प्रत्येकाला भर. प्रभू तुझं गौरव, तुझी महिमा आमच्या सर्वांच्या जीवनाच्या द्वारे करू. धन्यवाद 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 तुझ्या सर्व महिमा येशूच्या नावात. आमेन.